लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ करणारी घटना आज घडलेली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आज आपल्यासोबत संतोष अण्णा पाटील आहेत. काय सांगाल, आज महाराष्ट्राचे DCM असलेले अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाले, कशा प्रकारे आपण शोक व्यक्त? अतिशय दुःखद आहे. इतकी धक्कादायक बातमी आज सगळ्या आमच्या कानावर आली, त्यातून सावरू शकत नाही. अजितदादाच्या नावानंच आपण या ठिकाणी, त्यांचं म्हणूनच आपण या ठिकाणी काम करत होतो. आणि जो आधार हरपला अख्ख्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्रामध्ये सचोटीनं काम करणारा, महाराष्ट्राला ऊर्जा देणारा माणूस आज आपल्यामध्ये अचानकपणे आपल्यामध्ये नाही, फार अति दुःख आहे. महाराष्ट्र यातून सावरणार नाही. महाराष्ट्राची ही पोकळी कधी भरून न येणारी ही महाराष्ट्राची पोकळी आहे. जरी आपण वेगवेगळ्या पक्षात जरी काम करत असतात तरी पण आपलं मैत्रीपूर्ण नाही, आम्ही वेगळ्या पक्षात काम करत असलो तरी माझा लहान भाऊ अजित पवार, म्हणजे तो अजित पवार म्हणूनच वागत होता. त्याच्या रक्त अंगात सगळं अजित पवारच होता. म्हणजे आम्ही सुद्धा अजित पवाराशी इतकं, माझा लहान भाऊ जरी जोडला तर आम्ही सुद्धा अजित पवाराशी इतकं अटॅचमेंट झाली की आम्हाला उमेशमध्ये नेहमी अजित पवार दिसायचं. इतकं आमच्या घराची सगळ्यात मोठी झाली, शब्दात वर्णन नाही करू शकत. अजितदादांची आणि आपली शेवटची भेट कधी झाली होती आणि त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली? माझी नाही, काल उमेशला अजित पवारांच्या रात्री बोलणं झालं होतं. गोपाळपूरच्या एका जागेसंदर्भात अजित पवारांनी उमेशला फोन केला होता. त्या संदर्भात काय दोघांचं बोलणं झालं होतं, रात्रीच बोलणं झालं होतं. आपली भेट माझी अजित पवारांची विधानसभा निवडणुकी अगोदर भेट झाली होती माझी. जास्त मी काय अजित पवारांना भेटत, उमेश असल्यामुळे मी कधी अजित पवारला फार भेटत नव्हतो. काय चर्चा नाही, अजित पवारवर चर्चा नेहमी विकासाच्या कामासंदर्भात होत असेल. कशा पद्धतीने आपण दुःख व्यक्त? नाही, आज दुःख कशा पद्धतीने व्यक्त, म्हणजे माणूस सावरूच शकत नाही, इतकं मोठं दुःख आहे. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला हा सगळ्यात मोठा धक्का आहे. अजित पवार हे एक वटवृक्ष नाही, तो एक म्हणजे एक बुरुज ढासळला आहे पुन्हा महाराष्ट्राचा, असं म्हणावं लागेल. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रचाराचा देखील आपण पूर्णपणे थांबवले. हो, आता काय प्रचार थांबणारच ना. सगळ्या लोकांना माहिती आहे अजित पवार आणि आमचं नातं, ह्या सगळ्यापेक्षा अजित पवार महत्वाचे आहेत. त्यामुळे आज मी शिरापूरमध्ये होतो. शिरापूरमध्ये अजित पवारांना श्रद्धांजली वाहिल्याने तिथेच कार्यक्रम दिवसभराचे सगळं स्थगित केले आणि आता इथे या ठिकाणी. हे होते संतोष अण्णा पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि तसेच आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून देखील अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.